सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती 30,000ची लाच मागून ती स्वीकारत असताना धुळ्यातील नगर रचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे वर्ष 28 वर्ग 2, सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई वर्ष 43 वर्ग 3 व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर वर्ष 40 यांना धुळे एसीबीने रंगेहात अटक केली। या कारवाईने दोन्ही बडा विभागातील लाचखोरांची साखळी समोर आल्याने धुळे जिल्ह्यातील लाचखोर प्रचंड धास्तावले। विशेष म्हणजे अटकेतील संशयित हे वर्ग 2 व वर्ग 3 चे बडे अधिकारी आहे। तक्रारदार यांच्या वडिलांचे नाव शेतजमीन आहे, त्यातील 10,000 चौरस मीटर क्षेत्रातील औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती मंजूर होण्यासाठी तक्रारदाराने वडिलांची नावे 31 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लेआउट व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन प्रकरण सादर केले, तसेच ऑफलाईन मूळ कागदपत्रेही सादर केली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रकरण लेआउट मंजुरीसाठी धुळे नगर रचना विभागाकडे पाठवण्यात आलं। लेआउट मंजुरीसाठी सहाय्यक आरेखक भोई यांनी स्वतःसह चौऱ्या यांच्यासाठी 50,000ची लाच मागून 10,000 रुपये भोई यांनी ऑनलाईन स्वीकारत उर्वरित 40,000 काम झाल्यावर देण्याचे सांगितले। याच प्रकरणात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आनंद हटकर याने देखील बिनशेती आदेश देण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली। 13 रोजी लाच पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवारी 21 जानेवारी रोजी धुळे एसीबीने सापळा रचला। चौरे याने तक्रारदाराकडून 30,000 रुपये स्वीकारल्यानंतर दोन्ही लाचखोरांनाही पकडण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी दीपक बिरारी, धुळे।